नमस्कार मित्रांनो, वेलकम टू MPSC पॉइंट. मित्रांनो, आपण NCERTची एक सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये 11वी जिओग्राफीची NCERT आपण आज बघणार आहोत. आपण इंडिया फिजिकल एन्व्हायरमेंट या NCERTमधील चॅप्टर 1 इंडिया लोकेशन हे बघणार आहोत. बघा, आता NCERTचं महत्त्व तुम्हाला माहीतच आहे आणि आता MPSCच्या परीक्षेमध्ये देखील NCERT तुम्हाला रीड करणे मस्ट आहे आणि त्यातल्या त्यातच 11वीची जी NCERT आहे बघा, दोघंही NCERT त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच मी हे लेक्चर जे आहेत ते या स्वरूपामध्ये तुमच्यासमोर घेत आहे. बघा, आपण जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत त्या लेक्चरच्या माध्यमातून कव्हर करूया. आणि बेसिकली उद्देश काय आहे बघा, NCERT इंग्लिशमध्ये असतात आणि तुम्हाला त्या प्रॉपरली समजाव्यात, जे मराठीमध्ये अभ्यास करतात त्यांना, तर त्यांच्यासाठी एक ओव्हरऑल महत्त्वाचं हे लेक्चर असणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, भारताचे स्थान असं या चॅप्टरचं नाव आहे. बघा, आता यातील आपण महत्त्वाचे टॉपिक बघूया. बघा, आता हा पॅराग्राफ आपण अभ्यासूया. द मेनलँड ऑफ इंडिया एक्सटेंड फ्रॉम काश्मीर इन नॉर्थ टू कन्याकुमारी इन द साऊथ अँड अरुणाचल प्रदेश इन द ईस्ट अँड गुजरात इन द वेस्ट. भारताचा नकाशा तुम्हाला माहीत असेल, मी रफली काढत आहे बघा. इथे थोडा रॉंग डायग्राम येईल, परंतु आपल्याला फक्त एक रेफरन्ससाठी मी ती डायग्राम काढत आहे. या स्वरूपाचा भारताचा नकाशा आहे आणि भारताचं ही दिशा जी आहे ती उत्तर आहे बघा आणि ही दक्षिण आहे. तर उत्तर दक्षिण एक्सटेंड कसं आहे, म्हणजे विस्तार कसा आहे भारताचा, तर इथे काश्मीर आहे, इथे कन्याकुमारी आहे. त्यानंतर पूर्व पश्चिम कसा आहे बघा, हा पश्चिम भाग आहे, तर पश्चिमेला गुजरात आणि इथे अरुणाचल प्रदेश. तर अशा प्रकारे हा भारताचा विस्तार आहे, असं आपल्याला या पॅराग्राफमध्ये सांगितलेलं आहे. तर एक बेसिक ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला देऊन देतो. बघा, अशा स्वरूपाची आपली भारताची डायग्राम आहे आणि या डायग्रामच्या बघा, हा इथे गुजरात आहे, इथे राजस्थान वगैरे आहे. बघा, या बाजूला जर आपण बघितलं तर इथे श्रीलंका आहे आणि इथे अरबी समुद्र आहे या एरियामध्ये आणि इथे बंगालचा उपसागर आहे. तर अशा प्रकारे काहीसं भारताचं हे स्वरूप आहे, ते मी तुम्हाला या डायग्रामच्या माध्यमातून सांगितलं आहे. त्यानुसार आता बघूया की अवर सदर्न बाउंड्री एक्सटेंड अप टू 6 डिग्री 45 मिनिट्स नॉर्थ इन लॅटिट्यूड इन द बे ऑफ बंगाल. म्हणजे आपली जी दक्षिणची बाउंड्री आहे ती बे ऑफ बेंगॉलमध्ये आहे. तर एक महत्त्वाची कॉन्सेप्ट जी की तुम्ही स्टेट बोर्डमध्ये देखील वाचली असेल ती मी तुम्हाला सांगतो. बघा, समजा ही आपली पृथ्वी आहे, तर यामध्ये जे काही उभ्या रेषा असतात त्यांना काय म्हणतात, रेखांश म्हणतात. रेखांश म्हणजेच लॉन्जिट्यूड आणि ज्या आडव्या रेषा असतात त्यांना लॅटिट्यूड असे म्हणत असतात, म्हणजे अक्षवृत्ते आणि हे उभे जे आहेत ते रेखावृत्ते. तर आता बघा, त्यानुसार इथे एक आपल्याला महत्त्वाची कॉन्सेप्ट दिलेली आहे ती आपण बघूया. सो there is a general understanding among countries of the world to select standard meridian in multiples of 7 degree 30 minutes of longitude. That is why 82 degree 30 minutes east has been selected as the standard meridian of India. म्हणजे मित्रांनो, भारताचं स्टँडर्ड मेरिडियन काय आहे, तर 82 डिग्री 30 मिनिट हे आहे. तर हे स्टँडर्ड मेरिडियन आहे आपल्या भारतासाठी. आणि एक महत्त्वाचं स्टेटमेंट जे की परीक्षेमध्ये विचारलेलं आहे बघा, इंडियन स्टँडर्ड टाईम इज अहेड ऑफ ग्रीनविच मीन टाईम बाय 5 hours 30 minutes. आता बघा, वेगवेगळ्या ज्या कंट्रीज असतात त्यांच्या वेळेमध्ये फरक असतो आणि हा जो फरक आहे तो कशावरून ठरवतात, तर या स्टँडर्ड मेरिडियननुसार ठरवतात, जे की 60 डिग्री 30 मिनिटच्या मल्टिपलमध्ये असते, म्हणजे त्याच्या गुणकामध्ये असते. आणि भारतासाठी ते 82 डिग्री 30 मिनिट आहे. आणि जे इंडियन स्टँडर्ड मेरिडियन आहे ते ग्रीनविच मीन टाईमपेक्षा 5 तास 30 मिनिटे अहेड म्हणजे पुढे आहे. ओके, म्हणजेच ग्रीनविचपेक्षा भारताचं स्टँडर्ड मेरिडियन किंवा भारताचा वेळ हा 5.5 तास पुढे आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथं लिहिलेलं आहे, देर आर सम कंट्रीज वेअर देर आर मोर दॅन 1 स्टँडर्ड मेरिडियन ड्यू टू देअर व्हास्ट ईस्ट टू वेस्ट एक्सटेंड. म्हणजेच बऱ्याच अशा कंट्री आहे की ज्यांचा पूर्व पश्चिम विस्तार जो आहे तो खूप जास्त आहे, त्यामुळे तिथे स्टँडर्ड मेरिडियन मोर दॅन 1 आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त आहे. आणि त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, USA हॅज 7 टाईम झोन्स. म्हणजे USA जे आहे त्याचे 7 टाईम झोन आहेत, म्हणजे तिथं 7 वेगवेगळे टाईम घड्याळ दाखवतात. बघा, आता 82 डिग्री 30 मिनिट जे स्टँडर्ड मेरिडियन आहे ते कुठेतरी इथे असेल बघा. इथं 80 आहे, त्यानंतर इथे 84 आहे, त्यामध्ये इथे काहीतरी 82 वगैरे असेल आणि 30 मिनिट, म्हणजे या स्वरूपामध्ये ते स्टँडर्ड मेरिडियन इथून पास होणार आहे भारताच्या नकाशामधून. ओके, तर आता हे स्टँडर्ड मेरिडियन कोणकोणत्या राज्यांमधून जातं हे देखील आपल्याला विचारलं जातं. तर बघा, तुम्ही इथे बघू शकतात
कोणकोणत्या राज्यामधून जात आहे, तर UP मधून जातं बघा उत्तर प्रदेश, त्यानंतर MP मधून देखील जातं, त्यानंतर छत्तीसगडमधून जातं, त्यानंतर ओडिशामधून आणि आंध्र प्रदेशमधून. तर या राज्यांतून स्टँडर्ड मेरिडियन पास होते. बघा तुम्हाला माहीत असेल कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यातून जाते. हे जे इथे दाखवलेलं आहे बघा डॉट लाईन, तर हे जे लाईन आहे ती कर्कवृत्ताची लाईन आहे आणि हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल आणि मिझोराम या राज्यातून जाते. इथं आपल्याला एक दिलेला आहे बघा, डिफरन्स इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट द डिस्टन्स बिटवीन टू लॉन्जिट्यूड डिक्रीजेस टुवर्ड द पोल व्हेअरएज द डिस्टन्स बिटवीन टू लॅटिट्यूड रिमेन्स द सेम एव्हरीवेअर. म्हणजे जे रेखावृत्त आहे बघा, जे या स्वरूपामध्ये असतात पृथ्वी ग्लोबवरती, तर त्यांचं डिस्टन्स जे आहे ते इथे जास्त असतं आणि इथे कमी असतं, म्हणजे पोल्स जवळ कमी असतं. आणि जे अक्षवृत्ते आहेत त्यांचं डिस्टन्स सर्वीकडे समान असतं, त्यांचं डिस्टन्स अगदी पोलमध्ये पण समान असतं. तर अशा प्रकारे ही एक कॉन्सेप्ट आहे आणि तीच आपल्याला इथे दिलेली आहे की रेखावृत्तामधील अंतर पोलांजवळ कमी होते पृथ्वीच्या आणि अक्षवृत्तामधील अंतर जे आहे ते कॉन्स्टंट तसंच राहते. त्यानंतर एक महत्त्वाचा पॅरा बघा, इंडिया विथ इट्स एरिया ऑफ 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर अकाउंट फॉर 2.4% ऑफ द होल वर्ल्ड्स लँड. म्हणजे संपूर्ण जगापैकी भारताचं क्षेत्रफळ हे किती टक्के आहे, तर 2.4% आहे आणि एरिया जर आपण म्हटला तर 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर हा एरिया आहे, हे लक्षात ठेवा. आणि भारत हा 7th आहे पूर्ण वर्ल्डमध्ये एरिया वाईज. ओके, तर पुढचे म्हणजे 7च्या अगोदरचे कोणकोणते कंट्रीज आहेत ते बघा. पहिली रशिया आहे, त्यानंतर कॅनडा आहे, त्यानंतर युनायटेड स्टेट्स आहे, त्यानंतर चायना, त्यानंतर ब्राझील, त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि त्यानंतर 7वी आपले इंडिया. बघा आता इंडियामध्ये फिजिकल डायव्हर्सिटी आहे तुम्हाला माहीत आहे. तर हे का आपण म्हणतो, कारण गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, कृष्णा, गोदावरी, कावेरी यासारख्या नद्या आहे आणि ग्रीन फॉरेस्ट आहे इंडियामध्ये. मुरुस्थली आहेत, सँडी एक्सपान्सेस ऑफ मुरुस्थली. त्यानंतर हिंदकुश पर्वत आहे, सुलायमान पर्वत आहे, हिमालयाज आहेत, पूर्वांचल हिल्स आहेत. हे सर्व आपल्याला दिलेलं आहे की भारतामध्ये फिजिकल डायव्हर्सिटी कशा प्रकारची आहे. आणि इंडियन सबकॉन्टिनेंट आहे बघा, इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये कोणकोणत्या कंट्रीज इन्क्लूड होतात ते आपल्याला दिलेलं आहे. पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि इंडिया. वेगवेगळ्या खिंडी आहेत बघा, खायबर खिंड, बोलन खिंड, शिपकीला. तर या पाकिस्तानमध्ये क्रॉस करण्यासाठी म्हणजे इंडिया क्रॉस करून पाकिस्तानामध्ये जाण्यासाठी या खिंडी आहेत. बघा इथं दिलेलं आहे, पेनिन्सुलर पार्ट ऑफ इंडिया एक्सटेंड टुवर्ड्स इंडियन ओशन. दिस हॅज प्रोव्हाइडेड द कंट्री विथ अ कोस्टलाइन ऑफ 6,100 किलोमीटर इन द मेनलँड अँड 7,517 किलोमीटर इन द एंटायर जिओग्राफिकल कोस्ट ऑफ मेनलँड प्लस अदर जे आहेत समजा अंदमान निकोबार त्यांचा. बघा आता याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की इंडियाचा असा मॅप आहे बघा, या स्वरूपामध्ये मॅप आहे. तर त्याला हा जो समुद्रकिनारा लाभलेला आहे तो फक्त इंडियाचा इथे 6,100 आहे असं आपल्याला दिलेलं आहे. फक्त इंडियाचा म्हणजे जे मेनलँड आहे बघा भारताची ती, म्हणजे फक्त भारताचा नकाशाचा. आणि त्यानंतर इथं अंदमान निकोबार बेटे आहे, इथे लक्षद्वीप बेटे आहे. तर त्यांचा समुद्रकिनारा मिळून 7,517 किलोमीटर लांबीचा भारताला समुद्रकिनारा लाभला आहे, हे इथे आपल्याला त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर इंडिया अँड इट्स नेबर यामध्ये लक्षात घ्या की श्रीलंका अँड मालदीव्स आर द 2 आयलँड कंट्रीज लोकेटेड इन द इंडियन ओशन विच आर अवर नेबर्स. म्हणजे श्रीलंका आणि मालदीव हे आपले नेबर्स आहेत. श्रीलंका ही जे आहे मित्रांनो ते इंडियामधून गल्फ ऑफ मन्नार आणि पाल स्ट्रेट म्हणजेच मन्नारचे आखात आणि पालकची सामुद्रधुनी यामुळे वेगळं झालेला आहे. बघा तुम्ही बघितलं असेल आपला हा इंडियाचा वरचा पार्ट आणि इथे श्रीलंका आहे. तर इथे या भागामध्ये जे आहे ते गल्फ ऑफ मन्नार आणि पाल स्ट्रेट आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी शॉर्ट बट स्वीट असं व्यवस्थित असं हे चॅप्टर होतं. तर आपण तुम्हाला मराठीमध्ये जेवढं मला सांगता येईल तेवढा मी अर्थ समजून सांगितलेला आहे. आत्ता आपण यावरती MCQ बघूयात, आपल्याला सोडवता येतात का. नक्कीच तुम्हाला येतील कारण तुम्ही चॅप्टर चांगल्या प्रकारे बघितलं असेल. बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग लॅटिट्यूडनल एक्सटेंट इज रिलिव्हंट फॉर द एक्सटेंट ऑफ इंडियाज एरिया. तर इंडियाज एरियाचं आपल्याला लॅटिट्यूडनल एक्सटेंट विचारलेलं आहे. तर काय आहे 8 डिग्री 4 मिनिट्स आणि 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थ. त्यानंतर विच वन ऑफ द कंट्री शेअर द लॉंगेस्ट लँड फ्रंटियर विथ इंडिया. म्हणजे भारतासोबत कोणती कंट्री जास्तीत जास्त त्याचं जे फ्रंटियर आहे, लॉंगेस्ट लँड म्हणजे त्याची जमीन शेअर करतं, तर बांगलादेश आहे. म्हणजे बांगलादेशच्या ज्या
शेवटच्या सीमा आहेत त्या जास्त इंडियाला लागलेल्या आहेत. विच वन ऑफ द फॉलोइंग कंट्रीज इज लार्जर इन एरिया दॅन इंडिया, तर हे देखील मी तुम्हाला सांगितलं चायना आहे. आणि विच वन ऑफ द फॉलोइंग लॅटिट्यूड इज द स्टँडर्ड मेरिडियन फॉर इंडिया, तर 82-30 आहे हे मी तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे आपण फर्स्ट चॅप्टर कव्हर केलेला आहे. तुम्हाला जर समजत असेल आणि तुम्हाला या पुढचे चॅप्टर लवकरात लवकर हवे असतील तर प्लीज या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.